कन्नड तालुक्यात सर्वत्र मका पिकांवर लष्कर अळीचा प्रादुर्भाव वाढला असून मकाचे कोंब ही लष्कर अळी फस्त करत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार औषधी फवारणी करावी लागत आहे। मका पिकावर वाढता खर्च शेतकऱ्यांना परवडत नाही। गेल्या 8-10 वर्षापासून लष्कर अळी थैमान घालतीये। दरवर्षी पिकाचं नुकसान होतंय। पूर्वी मका पिकावर फवारणी करावी लागत नव्हती, मात्र आता 2 ते 3 फवारण्या दरवर्षी कराव्या लागतात। त्यामुळे आर्थिक खर्च वाढतोय। तर यावर्षी मका पिकांना मर लागत असून मोठ्या प्रमाणावर पिवळे देखील झाली आहे। त्यामुळे महाराष्ट्र शासन कृषी विभागाने या लष्कर अळीवर कायमस्वरूपी नियंत्रण व्हावे आणि झाल्यास काय उपाययोजना कराव्या या संदर्भात शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करावं, असं मत शेतकरी विजय सिंग राजपूत, संजय शिंदे, कौतिक शिंदे, अभिजित धुमाळ, प्रकाश मोरे आदी शेतकऱ्यांनी मार्गदर्शन करण्याची मागणी केली आहे। देविदास थोरात, MCN न्यूज, नाचनवेल कन्नड। न्यूज प्रतिनिधी देविदास थोरात कन्नड। आणि आता आपण सध्या नाचनवेल शिवारातील शेतकऱ्यांच्या बांधावर या ठिकाणी आहेत। अनेक शेतकऱ्यांचं या ठिकाणी मका पिकांवर मोठ्या लष्कर अळीची समस्या या ठिकाणी निर्माण होत असल्याचं शेतकऱ्यांनी या ठिकाणी सांगितलं। नेमकं काय हा प्रकार आहे, कशामुळे होत आहे हे आपण शेतकऱ्यांकडूनच या ठिकाणी जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत शेतकरी आहेत या ठिकाणी। नमस्कार, मी विजय प्रतापसिंग राजपूत, जावकडा शेतकरी। नाचवलेल परिसरामध्ये आज अळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे। तरी या प्रादुर्भाव अगोदर नव्हता। 8 ते 10 वर्षापासून प्रादुर्भाव वाढत आहे। तरी आपण या बियाण्यात फॉल्ट आहे का सरकार कुठेतरी लक्ष देत नाही। आपण सीड प्लॉट कमी जादा झाले, कुठेतरी काही गडबड आहे। तर असं होऊ नये, कारण बियाणं खूप महाग झालेलं आहे। या बियाणाचं हिशोब धरला तर शेतकऱ्याला मोडायला परवडत नाही। आणि अळी इतक्या प्रकारे वाढत चालली की काही भागामध्ये मका लावायला सुद्धा लोकांना शक्य झालेलं नाही आहे। लोक पीक बदलत आहे। पीक बदलायचं तरी कोणतं बदलायचं? पाणी कमी आहे तर हे पेरायचं, पाणी कमी जादा आहे तर ते पेरायचं। तरी आपण या ठिकाणी मका पीक एक चांगलं हमीचं पीक झालेलं आहे। तरी त्या पिकावर आपण एक अळीसाठी खूप मोठं चांगलं एक प्रदर्शन मोठं घेऊन माहिती पुरवून चांगल्या प्रकारे कसं नियोजन करता येईल, तरी असं होऊ नये की कधीच अळी येणार नाही। तर ही कळकळीची विनंती सरकारला राहील। तरी आपण या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्याला आता 7-8 वर्षापासून लष्करी अळीचा प्रादुर्भाव होत आहे। आपल्याला या ठिकाणी त्याच्यावर प्रतिबंधात्मक काही पर्याय शासनानं मार्गदर्शन केले का? शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन लष्करी अळी संदर्भात यावर्षी सुरुवात आल्यापासून काही प्रतिबंध लागावा म्हणून काही सूचना दिल्या का? नाही झालंय का आजपर्यंत? शेतीवर येऊन गावात आले बा, गावात वाट्यावर थोडा गप्पा मारल्या झालं, पण शेतीवर कोणी यायला तयार नाहीये। शेतीवर येऊन कोणी सांगायला तयार नाही आज या ठिकाणी। तर आपण या ठिकाणी शेतीवर येऊन सांगायला पाहिजेत का बा आता हे औषध वापरत, हे औषध नुसतं एक हिमामॅपनी सांगितलं तर त्यानं काम होत नाही। ते मी स्वतः डेलिगेट वापरलं गेल्या वर्षी, एका एकरला अर्धा लिटर। तरी बी तुम्हाला सांगतो मक्का वाचवली फक्त, पण मग ॲव्हरेज नाही मिळालं। मी स्वतः लोकांचं सोडून द्या, दुकानदाराकडनं। या ठिकाणी शेतकरी आहे, तर शेतकऱ्यांना कृषी विभागानं या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन पूर्ण तालुक्यामध्ये मक्कावर जो कृषी तो लष्कर अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे आणि त्याच्यावर प्रतिबंध लागण्यासाठी मार्गदर्शन करावं आणि अशा स्वरूपाची मागणी या ठिकाणी शेतकरी करीत आहे। MCN न्यूज प्रतिनिधी देविदास थोरात, नाचनवेल कन्नड।